नमस्कार मंडळी, क्रिशमीज व्लॉग या आपल्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। 65 ते 80 वयामध्ये जर तुम्ही हे कामं करू शकत असाल तर तुम्ही असामान्य आहात। तुम्ही फक्त जगत नाही आहात तर जोरदार पद्धतीने म्हातारपणामध्ये जगत आहात आणि 100 वर्षांपर्यंत जिवंत राहण्याची तुमची शक्यता खूप जास्त आहे। कदाचित तुम्ही कल्पनाही करू शकत नाही। बहुतेक लोक मानतात की वाढत्या वयासोबत शरीर कमजोर होणं हे सत्य आहे, पण ही पूर्ण सत्यता नाही। सत्य हे आहे की काही लोक 70 ते 75 वयामध्येही दीर्घायुष्याचे असे संकेत दाखवतात की तुम्ही चकित व्हाल। हे लोक फक्त शारीरिकदृष्ट्या तेजस्वी नसतात तर त्यांची मानसिक शक्ती, समतोल आणि लवचिकता देखील कमालीची असते। हे तेच लोक असतात जे फक्त जास्त जगत नाही तर आयुष्य आनंदाने जगतात। आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा 8 गोष्टींबद्दल सांगणार आहे ज्या तुम्हाला सामान्य लोकांपासून वेगळं करतात। जर तुम्ही हे सगळं करू शकत असाल तर समजून घ्या, तुमच्या दीर्घ आणि आरोग्यपूर्ण आयुष्याचा प्रवास निश्चित आहे। कदाचित यातील काही गोष्टी तुम्हाला आश्चर्यचकित करतीलही, पण प्रत्येक मुद्दा तुमच्या दीर्घायुष्याचा खात्रीशीर संकेत देतो। शेवटपर्यंत नक्की या व्हिडिओवरती राहा, कारण शेवटचा संकेत जो आहे तो अनेक लोकांना दुर्लक्षित केल्यासारखा होतो आणि याचा मोठा परिणाम होत असतो। सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही आपल्या क्रिशमीज व्लॉग या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वात अगोदर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, ज्यामुळे मी जेव्हा पण नवीन व्हिडिओ बनवेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर येईल आणि तुम्ही ते व्हिडिओज लगेच बघू शकता। आणि माझी तुम्हा सर्वांना एक विनंती आहे, तुम्ही हा व्हिडिओ नक्की कुठून बघत आहात ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आता बघा, आपण जर खुर्चीवरून उठताना कोणत्याही हातांचा आधार न घेता उठू शकत असाल तर हा खूप मोठा संकेत आहे। दीर्घायुष्याचा सर्वात स्पष्ट संकेत म्हणजे तुम्ही किती वेगाने चालता किंवा किती जड वस्तू उचलता हे नाही। खरं तर सर्वात महत्त्वाची गोष्ट ही आहे की तुम्ही कोणत्याही आधाराशिवाय म्हणजे हाताशिवाय खुर्चीवरून उभे राहू शकता का। हे एक साधं काम वाटू शकतं, पण यावरून तुमच्या संपूर्ण शरीराची अवस्था कळत असते। हे सांगतं की तुमच्या पायांचे स्नायू मजबूत आहे, समतोल चांगला आहे आणि तुमचे कोर म्हणजेच कमरेचा मध्यभाग मजबूत आहे। जसजसं वय वाढतं स्नायू कमजोर होणं नैसर्गिक आहे, पण हे किती लवकर होतं ते पूर्णपणे यावर अवलंबून असतं की आपण आपल्या शरीराचा किती वापर करतो। जर तुम्ही फक्त पायांच्या ताकदीने उभे राहू शकत असाल तर समजा तुमचं आरोग्य कमालीचं आहे, पण जर तुम्हाला उठताना हातांचा आधार घ्यावा लागत असेल किंवा मग पुढे झुकावं लागत असेल तर हा संकेत आहे की पायांची ताकद थोडी थोडी कमी होत चालली आहे। अनेकदा लोक स्वतः लक्षात घेत नाही की त्यांची ताकद कमी होत आहे। जोपर्यंत एखाद्या दिवशी काहीतरी छोटं वाटणार, जसं की नीट खुर्चीवरून उठण्यास अडचण जाणवू लागते। उदाहरणार्थ बघा, बाळासाहेबांना ते 77 वर्षांचे आहेत आणि नेहमी सक्रिय राहिले, पण एक दिवस त्यांना जाणवलं की खुर्चीवरून उठणं आता पूर्वीसारखं सोपं राहिलेलं नाही। डॉक्टरांनी सांगितलं की पायांची ताकद कमी झाली तर पडण्याचा म्हणजेच फॉलचा धोका वाढू शकतो। त्यांनी काय केलं, हलक्या फुलक्या व्यायामांना सुरुवात केली, जसं बसून पाय उचलणं, स्क्वेट्स करणं, उभं राहून टाचावर करणं। काहीच फरक दिसून आला त्यांना। काही दिवसांमध्ये थोडासा फरक दिसायला लागला, पुन्हा स्वतःवर विश्वास परत वाढला। या छोट्याशा क्रियेमुळे तुमच्या लोअर बॉडीच्या स्नायूंची ताकद, समतोल आणि कोर स्टेबिलिटी याचा अंदाज येतो। आणि जर आताही तुम्हाला हातांचा आधार घ्यावा लागत असेल तर चिंता करू नका, कधीही ताकद पुन्हा मिळवता येते, फक्त रोज थोडी थोडी मेहनत चालू ठेवा। थोडक्यात जर तुम्ही हाताशिवाय खुर्चीवरून उभं राहू शकत असाल तर ही जबरदस्त बातमी आहे। हे छोटंसं काम तुमच्या मोठ्या वयाचं आणि चांगल्या आरोग्याचं सर्वात खात्रीशीर उदाहरण आहे। दुसरा जो संकेत आहे तो म्हणजे न थांबता वेगाने चालू शकता। दीर्घायुष्याची सर्वात प्रभावी ओळख जर समजून घ्यायची असेल तर तुम्ही किती अंतर चालता हे नाही, तर तुम्ही किती वेगाने चालू शकता। जर तुमचं वय 65 ते 80 दरम्यान असेल आणि तुम्ही न थकता वेगाने चालू शकत असाल तर खात्रीने समजा की तुम्ही खूप कमी लोकांपैकी एक आहात। अनेक संशोधन असं सांगतं की लोक मजबूत चाल करतात, त्यांचं आयुष्य अधिक लांब असतं आणि त्यांचं आरोग्यसुद्धा उत्तम असतं। हे फक्त फिटनेसचं प्रकरण नाही आहे, तुमच्या हृदयाच्या आरोग्याच्या, फुफ्फुसांच्या ताकदीचं आणि स्नायूंच्या स्टॅमिनाचं आणि तुमच्या ऊर्जेचं एकत्रित परिणाम जेव्हा तुम्ही ताकदीने चालता। अगदी तसंच जसं लिफ्ट बंद होण्याआधी पकडण्यासाठी धावावं लागतं, तेव्हा हा संकेत असतो की हृदय, फुफ्फुस आणि पाय हे सर्व सक्रिय आणि मजबूत आहे। आता स्वतः विचारा,
की वॉकला जाता तेव्हा काय तुम्ही निर्धार करून वेगाने आणि आत्मविश्वासाने चालता की पूर्वीपेक्षा खूप हळूहळू चालता? थोडं चाललात की दम लागतो का? तुम्हाला जर थोड्या अंतरावरही थांबावं लागतं का? किंवा मग श्वास सावरावा लागतो का? अशाच प्रकारचं एक काका आहेत आणि ते 74 वर्षांचे आहेत. नेहमी सक्रिय राहिले, पण जेव्हा त्यांना चालायला लागलं तेव्हा जाणू लागलं की आता आपली चाल हळूहळू होत आहे. जिना चढताना श्वास पटकन लागत आहे, धाप लागत आहे. त्यांनी स्वतःला तपासायला सुरुवात केली. स्वतःच्या चालण्याचा स्पीड मोजायला लागले आणि हळूहळू वेग वाढला. काहीच आठवड्यांमध्ये फरक दिसून आला. चालण्यामध्ये अडचण कमी झाली, स्वतःवरचा विश्वासही वाढला आणि आता पूर्वीपेक्षा अधिक मजबूत वाटतं चालणं. हे फक्त पोहोचण्यासाठी नसतं, तर तुमच्या एकंदर आरोग्याचं मापदंडसुद्धा असतं की वेगाने आणि सातत्याने चालणारा माणूस सामान्यतः अधिक फिट आणि सक्रिय असतो. आणि हो, चालण्याचे फायदे हे मेंदूसुद्धा प्रभावित करतो. हे स्मरणशक्ती तेज करतो आणि वृद्धापकाळामध्ये मानसिक अशक्तपणापासून सुद्धा वाचवतो. जर तुम्हाला माहीत नसेल की तुम्ही कोणत्या स्पीडने चालता, तर एक छोटा आपण टेस्ट करूया. सरळ चालत जा आणि सुमारे 10 फूट मग चाल वेगवान करा, जसं लिफ्टचा दरवाजा बंद होणार आहे अशा पद्धतीने. जर तुम्ही न थकता न थांबता हे करू शकत असाल तर समजा तुम्ही फिट आहात. जर श्वास लागतो, धाप लागते, तर चिंता करू नका. रोज रोज वॉकला जा, थोडं थोडं चालणं वाढवत जा आणि चांगल्या गोष्टींकडे लक्ष द्या. तुमच्या स्टॅमिनाला सुधारेल या गोष्टी. हळूहळू फरक दिसेल. तुमच्या आयुष्यातील वर्षही वाढू शकतात. म्हणून पुढच्या वेळी जेव्हा वॉकला जाल तेव्हा तुमच्या वेगाला लक्षात घ्या. जर तुम्ही आजही वेगाने चालू शकता तर हे तुमच्या शरीराचं जोरदार कामकाज करत असल्याचं उदाहरण आहे. जर तुम्ही अजूनही आपला व्हिडिओ पाहत असाल तर तुम्हाला या गोष्टी उपयुक्त वाटत असतील तर कृपया कमेंट बॉक्समध्ये या गोष्टी उपयुक्त आहेत असं लिहायला विसरू नका. त्यामुळे मला समजेल की कोण कोण इथपर्यंत पोहोचला आहे. आता तिसरा जो संकेत आहे तो एका पायावरती 10 सेकंदपर्यंत संतुलन ठेवू शकणं. बॅलन्स म्हणजे संतुलन. ही ती गोष्ट आहे ज्याविषयी बहुतेक लोक तेव्हाच विचार करतात जेव्हा यात अडचण येऊ लागते. पण सत्य हे आहे, जर तुम्ही 65 ते 80 वयामध्येही न डगमगता एका पायावरती किंवा 10 सेकंद उभं राहू शकता तर खात्रीने समजा की तुम्ही उत्तम स्थितीमध्ये आहात. संशोधन सांगतं की ज्यांचा बॅलन्स चांगला असतो त्यांचं आयुष्यही अधिक लांब असतं आणि अपघातांचा धोकासुद्धा कमी असतो. संतुलन टिकवणं फक्त पडणं टाळण्यापुरतं मर्यादित नाही. हे तुमच्या संपूर्ण नर्वस सिस्टम, स्नायू आणि रिफ्लेक्सेसच्या चांगल्या कामकाजाचा संकेत असतं. जेव्हा तुम्ही एका पायावर उभे राहता तेव्हा डोळे, कान आणि शरीराची पोझिशन सेन्स हे तिन्ही एकत्र काम करतात. यातील कोणत्याही सिस्टममध्ये अडचण आली की बॅलन्स सगळ्यात आधी बिघडतो. विचार करा, जेव्हा तुम्ही बूट घालताना उभं राहून संतुलन राखता का की भिंतीचा आधार तुम्हाला घ्यावा लागतो? अनेकदा बॅलन्सची कमजोरी हळूहळू येते आणि कळतही नाही. एखाद्या दिवशी पाय घसरतो तेव्हाच आपल्याला थोडीशी जाणीव होते. एक विजय नावाचे 76 वर्षांचे अंकल आहेत. एक दिवस पॅन्ट घालताना बॅलन्स बिघडला. बस तोच त्यांचा वेकअप कॉल होता. बॅलन्ससाठी छोटे छोटे व्यायाम सुरू केले त्यांनी, जसं हिल रेस साईड, लेग लिफ्ट किंवा मग एका पायावरती 10 सेकंद उभं राहणं. काहीच आठवड्यांमध्ये सुधारणा दिसली. फक्त संतुलनच नाही, स्वतःवरचा विश्वाससुद्धा वाढला. जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल की तुम्ही कुठे उभे आहात तर बेसिक टेस्ट करा. टेबल किंवा स्लॅबच्या जवळ उभे राहा. एक पाय वर करा. तुम्ही आधाराशिवाय 10 सेकंद टिकू शकता का? जर होय तर अतिशय उत्तम, नसेल तर मग रोज थोडंसं प्रॅक्टिस करून सुधारणा होऊ शकते. थोडक्यात चांगल्या संतुलनाचा अर्थ आहे की तुम्ही येणाऱ्या वर्षापर्यंत तुमचं काम स्वतः करू शकता. पुढच्या वेळी जेव्हा किराण्याच्या लाईनमध्ये उभे असाल किंवा दात साफ करत असाल तेव्हा ट्राय करा. एका पायावरती 10 सेकंद न डगमगता उभं राहायचं आहे. समजा हे करू शकला तर तुमचं आरोग्य सुपर आहे. चौथा संकेत आहे, तुम्ही मित्र आणि समाजाशी जोडलेले राहता का? आता बोलूया चौथ्या संकेताबद्दल, जो कमालीचा आहे. जर तुम्ही आजही मित्र, कुटुंब किंवा शेजाऱ्यांशी जोडलेले असाल तर तुमच्यात खूप पॉझिटिव्ह एनर्जी आहे. ज्या वयामध्ये अनेक लोक एकटेपणाचे शिकार होतात तिथे जर तुम्ही संभाषण, हसी मजाक किंवा मग तुम्ही एखाद्या सोसायटी फंक्शनचा भाग राहता तर तुमचा मेंदू आणि हृदय दोन्ही तरुण आहेत. अनेकदा लोक विचार करतात चांगल्या आरोग्यासाठी फक्त अन्न, व्यायाम आणि औषधं पुरेसे आहेत, पण नात्यांचाही तितकाच मोठा वाटा असतो. सतत लोकांमध्ये राहणं, गोष्टी सांगणं, गप्पा मारणं, कोणाची साथ देणं, हे सगळं तुमच्या मेंदू आणि हृदय दोन्हींना मजबूत करतं.
संशोधन सांगतं की जे लोक एकटे राहत नाहीत त्यांना डिप्रेशन, तणाव आणि विस्मरण यांचा धोका खूपच कमी असतो. आता जर तुम्ही विचार केला की तुमची दिनचर्या कशी आहे, तुम्ही दररोज कुणाशी तरी बोलता का, नातेवाईक, शेजारी आणि मग मित्रांशी तुम्ही कुठल्या ना कुठल्या इव्हेंट, पूजा किंवा मग समाजसेवेमध्ये सहभागी होता का, की आठवडाभरापर्यंत कुणाशीही तुम्ही बोलत नाही, ते डिपेंड करतं. आता एक ताई आहेत आणि त्यांच्या निधनानंतर म्हणजे त्यांच्या पतीच्या निधनानंतर त्या खूप एकट्या पडल्या होत्या. पण त्या सुनंदाताईंनी ठरवलं होतं की स्वतःला घरामध्ये बंद करायचं नाही. कॉलनीच्या ग्रुपमध्ये सक्रिय राहिल्या, पार्कमध्ये फिरायला जाऊ लागल्या आणि ऑनलाईन क्लासेससुद्धा जॉईन केले. हळूहळू त्या पुन्हा आनंदी राहायला लागल्या. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद हा खूप मोठा होता आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद तेज परत आणत होता. सोशल कनेक्टिव्हिटीची कमाल आहे. जर आता असं वाटत असेल की तुम्ही इतरांपासून दूर झालात तर एक छोटंसं पाऊल उचला. फोन लावून एखाद्या जुन्या मित्राशी, मैत्रिणीशी बोला आणि जवळच्या पार्कमध्ये, ग्रुपमध्ये जॉईन व्हा. जितकं तुम्ही लोकांमध्ये राहाल तितकीच तुमचं आयुष्य वाढेल आणि हृदयसुद्धा खुश होत जाईल. 5वा जो संकेत आहे तो असा आहे की तुम्ही आजही नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करता का? तुम्ही आजही नवीन काम शिकण्यास रस घेतात का? जसं एखादी नवीन भाषा, एखादं मोबाईल ॲप, नवीन पुस्तक, मग नवीन छंद. जर हो तर तुम्ही खूप वेगळे आहात. कारण मेंदू चालू असेल तर वय काहीही असो, मेंदू नेहमी जिवंत राहतो. अनेक लोक म्हणतात काय करायचं आहे, आता काही नवीन शिकायचं आहे, पण खरं तर नवीन गोष्टी शिकणं हे मेंदूचा व्यायाम आहे. यामुळे नवीन आठवणी तयार होतात, विचार करण्याची शक्ती वाढते आणि मानसिक आजारांपासून सुद्धा संरक्षण होतं. उदाहरणार्थ बघा, 75 वर्षांचे एक आजोबा आहेत आणि ते लॉकडाऊनमध्ये चालायला शिकले, ज्यामुळे आपल्या नातवाशी ते व्हिडिओ कॉलवरून बोलू शकत होते. हळूहळू ते फेसबुक आणि व्हॉट्सअप वापरायला लागले आणि आता स्वतः ऑनलाईन बिलही भरतात. त्यांचा आत्मविश्वास भन्नाट झाला आहे. जर तुम्हाला वाटत असेल की मेंदू मागे पडतोय तर घाबरू नका. कुठलीही नवीन गोष्ट पकडा, कोडी सोडवा, सुडोकू, गाण्यांच्या ओळी लक्षात ठेवणं, नवीन गेम ट्राय करणं आणि मग एखाद्या मुलाला होमवर्कमध्ये मदत करणं. दरवेळी नवीन काहीतरी करू शकाल, मेंदूचं कुलूप उघडेल आणि मेंदू नेहमीच तरुण राहील. आता आहे 6वा संकेत. तुम्ही दररोज चालता, हालचाल करता किंवा मग हलका फुलका व्यायाम करता का? दीर्घायुष्यासाठी फक्त मोठा व्यायाम आवश्यक नसतो. लहान सहान हालचाली ही कमालीचा परिणाम देतात. तुम्ही आजही स्वतःहून फिरायला जातात का? जिना चढायला किंवा लहान सहान कामं स्वतः करण्याचा उत्साह राखता का? जर हो तर तुम्ही फिटनेसचं एक उदाहरण आहात. एक ताई आहेत, सुनीताताई, त्या 68 वर्षांच्या आहेत आणि त्यांची दिनचर्या आहे थोडंसं चालणं, थोडंसं बागकाम करणं, झाडू पोछा स्वतः करणं. या लहान सहान कामांसाठी मदत अजिबात त्या मागत नाहीत. त्यामुळे त्यांच्या स्नायूंची ताकद, हृदयाचं आरोग्य आणि मूड सगळंच उत्तम आहे. गरज नाही की दररोज जिमला जावं. हलकं फुलकं ॲक्टिव्हिटी जसं भाजी आणायला जाणं, पाणी भरणं, कपडे सुकवणं यांचं एकत्रित मिश्रण तुम्हाला एक्स्ट्रा स्ट्रॉंग बनवत असतं. तुम्ही लक्ष दिलं की दिवसभरामध्ये तुम्ही स्वतः किती काम करता तर तुमचं शरीर आणि हृदय दोन्ही आनंदी राहू शकतं. हळूहळू हालचालींची सवय वाढवा. लहान सहान मेहनत मोठा विजय देऊ शकते. सोशल कनेक्शन, नवीन गोष्टी शिकणं आणि रोज हलकं फुलकं ॲक्टिव्हिटी हे तिन्ही दीर्घायुष्याचे सुपर सिक्रेट्स आहेत. यापैकी जे काही तुम्ही करू इच्छिता किंवा मग तुम्हाला जे काही करायचं आहे ते तुम्ही करू शकता. 7वा जो संकेत आहे, तुम्ही अलीकडच्या गोष्टी आणि संभाषण नीट लक्षात ठेवू शकता का? आता येतो मेंदूच्या आरोग्यावरती. जेवढं तुमचं शारीरिक आरोग्य महत्त्वाचं आहे तितकंच हेही महत्त्वाचं आहे की जर तुम्ही आजही अलीकडच्या गोष्टी, नावं, मग कुणाशी झालेलं संभाषण स्पष्टपणे लक्षात ठेवू शकत असाल तर तुमची ब्रेन पॉवर अजूनही खूपच मजबूत आहे. हे फक्त बुद्धिमत्ता किंवा शिक्षणाचं प्रकरण नाही आहे बरं का. हा संकेत आहे की तुमचा मेंदू, नसा आणि रक्ताभिसरणाची स्थिती खूप शानदार आहे. वृद्धापकाळात थोडीफार विसरभोळेपणा होणं हे अगदी सामान्य आहे. जसं की चावी कुठे ठेवली किंवा एखादा शब्द विसरलात. पण चांगली गोष्ट ही आहे, जर तुम्ही तरीही खोल मेसेज, संवाद किंवा मग रोजचं काम बिना अडचणी लक्षात ठेवू शकता तर खरंच समजा तुम्ही बाकी लोकांपेक्षा खूप चांगले आहात. विचारा स्वतःला, तुम्ही काल रात्रीच्या जेवणाचा मेनू किंवा मग एखाद्या मित्रासोबत झालेल्या ताज्या संवादाचा तपशील सहज आठवू शकता का? काय आजही एखादी नवीन गोष्ट लवकर शिकता, समस्या सोडवता किंवा अनेक गोष्टींवरती एकाच वेळी लक्ष केंद्रित करू शकता का? या सगळ्या छोट्या चाचण्या आहेत ज्या दाखवतात की मेंदू अजूनही व्यवस्थित आहे किंवा नाही. आता बघा, एक उदाहरण सांगते. 80 वर्षांचे एक
विनूदादा आहेत आणि त्यांचे मित्र विसरभोळेपणाच्या आजाराचे शिकार झाले होते, पण आजही तेजस्वी मेंदूसोबत सगळं ते लक्षात ठेवतात, कोडी सोडवतात, नवीन तंत्रज्ञान वापरतात. खरं तर ही त्यांच्या छोट्या छोट्या सवयींची कमाल होती, जसं की रोज वृत्तपत्र वाचणं, कुटुंबाशी बोलणं आणि कधीकधी स्वतःला चॅलेंज देणं. मेंदू देखील स्नायूसारखाच आहे, त्यालाही रोज व्यायाम हवा असतो. जे लोक वाचतात, गेम खेळतात, काहीतरी नवीन शिकतात किंवा मग अधिक लोकांमध्ये राहतात, त्यांच्यात वय वाढलं तरी ब्रेन पॉवर टिकून राहते. एकटं राहणं किंवा संवाद न करणं मेंदूच्या अशक्तपणाला अधिक वाढवतं. त्यामुळे सक्रिय राहा आणि जोडलेले सुद्धा राहा. जर तुम्हाला तुमची मानसिक पातळी तपासायची असेल तर आजच एकदा तुम्ही ट्राय करा. छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवा, जसं की रात्रीचं जेवण आपण काय केलं आणि 5 मिनिटांनी ते परत सांगा. जर आरामात तुम्ही जर हे करू शकत असाल तर मग मेंदू फिट आहे. जर थोडं कठीण वाटत असेल तरीही चिंता नको, हळूहळू सुधारणा ही होतच राहते. रोज काहीतरी वाचा, कुणाकडून एखादी नवीन गोष्ट शिका किंवा मग चालायला जा. यामुळे मेंदू देखील तल्लख राहतो, फिट राहतो. एक फिट मेंदू फक्त तुमचं आयुष्य सोपं करत नाही तर तुम्हाला तुमचं आयुष्य नियंत्रणात ठेवण्यासही मदत करतो. जेव्हा मेंदू तेजस्वी असतो तेव्हा फक्त निर्णय स्वतः घेता येतात असं नाही, तर नवीन गोष्टींचा आनंद देखील टिकून राहतो. आणि सगळ्यात पुढचा शेवटचा संकेत आहे तो म्हणजे 8वा संकेत. तुम्हाला सकाळी उठताच ताजंतवानं वाटतं का? अनेकदा लोक वयानुसार झोपेच्या अडचणींना सामान्य समजतात, पण जर तुम्ही आजही सकाळी अलारामशिवाय उठता आणि दिवसाची सुरुवात ताजेतवानेपणे करता तर तुमचं खरंच कौतुक आहे, अभिनंदन आहे. चांगली झोप तुमच्या हृदय, मेंदू आणि रोगप्रतिकारशक्ती आणि ऊर्जा यावर खूप खोल परिणाम करत आहे. वयानुसार वृद्धांना झोपायला किंवा गाढ झोप मिळायला अडचण येते, पण जर तुम्ही अजूनही कोणत्याही अडचणीतून गाढ झोपत आहात तर हा एक जबरदस्त पॉझिटिव्ह साईन आहे. यामुळे शरीराची दुरुस्ती, मेंदूचं रिपेअरिंग आणि ऊर्जेचा स्तर टॉपवर राहतो. विचारा स्वतःला, जेव्हा तुम्ही सकाळी उठता तेव्हा कसं वाटतं? दिवसाची सुरुवात ऊर्जेने भरलेली असते की सुस्तीने व्यापलेली असते? अनेकांना वाटतं आता थकवा आणि खराब झोप वयानुसार येतेच, पण असं होणं आवश्यक नाही. योग्य दिनक्रम ठेवून, मोबाईल स्क्रीन कमी करून, दररोज एकाच वेळी झोपून आणि झोपण्यापूर्वी रिलॅक्स होऊन तुम्ही झोप सुधारू शकता. एक काका आहेत आणि ते 74 वर्षांचे आहेत, ढाकणे काका. त्यांनाही रात्री अनेकदा जाग येत असे, दिवसभर डुलकी घ्यावी लागे, पण जेव्हा सवयींमध्ये थोडासा बदल केला, जसं की झोपेच्या वेळा फिक्स करणं, झोपण्यापूर्वी स्क्रीन टाईम कमी करणं, शांत वातावरण तयार करणं, तेव्हा झोप चांगली येऊ लागली आणि दिवसभर ताजंतवानं वाटू लागलं. सत्य हेच आहे की चांगली झोप प्रत्येक वयामध्ये दीर्घ तंदुरुस्त आयुष्याचे दरवाजे उघडते. छोट्या बदलांनाही मोठे परिणाम होऊ शकतात. कॅफीन कमी करा, खोली थंड आणि अंधार करा आणि झोपेच्या वेळासुद्धा ठरवा. तुम्ही या 7व्या आणि 8व्या संकेतापैकी कुठलाही अनुभवत असाल तर समजून जा, तुमचं शरीर आणि मेंदू दोन्ही उत्कृष्ट काम करत आहे आणि दीर्घधमाल आयुष्याच्या दिशेने तुम्ही जात आहात. 9वा संकेत आहे, कठीण काळातही स्वतःला सावरता का? लाईफमध्ये चढ उतार हे येतच राहतात. कधी कुणाच्या अपत्याबाबतीत काही खराब होतं, तर कधी कुणाच्या नोकरीबाबत आणि काहींचं आरोग्य खराब होतं. असं असलेल्या लोकांची खासियत ही असते की ते कठीण वेळेतही स्वतःला लवकर सावरतात. याला रिझिलियन्स म्हणजे लवचिकता म्हणतात. जर तुमच्यासोबत काही वाईट घडलं तर तुम्ही धैर्य सोडत नाही का? तुम्ही लवकर रिसेट होता का? पुन्हा लाईफमध्ये सक्रिय होता का? संशोधन सांगतं, जे लोक संकटांमध्ये स्वतःला सावरणं जाणतात त्यांची रोगप्रतिकारशक्ती आणि तंत्रही चांगलं राहतं. कमी वयामध्ये गंभीर आजार त्यांना होतच नाही. आणि बघा, एक ताई आहेत 77 वर्षीय आणि त्यांच्या पतीच्या निधनानंतर त्या दुःखात बुडाल्या होत्या, पण मुलगा आणि मित्रांच्या मदतीने त्यांनी पुन्हा आपलं जीवन रुळावर आणलं होतं. त्यांनी आपले आवडते छंद पुन्हा धरले. कधीकधी त्या मंदिरात जाऊ लागल्या, समाजसेवेशी जोडल्या जाऊ लागल्या. यामुळे त्यांना जगण्यासाठी नवीन ऊर्जा मिळत गेली. जर तुम्हाला वाटत असेल की कधीकधी खूप निराशा वाटते तर लहान सहान गोष्टींपासून काही गोष्टी शिका. अडचणी लिहा, विश्वासू मित्रांशी गप्पा मारा, गोष्टी तुमच्या नियंत्रणामध्ये ठेवा, त्यांच्यावरती लक्ष द्या आणि सगळं तुमचं मानसिक बळ वाढवा. आणि 10वा संकेत आहे,
डॉक्टरांची रिपोर्ट नेहमी नॉर्मल येते, अधिक वयामध्ये डॉक्टरकडे नियमित तपासणीसाठी जाणं गरजेचं असतं. जर तुमचा हेल्थ रिपोर्ट नेहमी नॉर्मल येत असेल, ब्लड प्रेशरसारखं, कोलेस्ट्रॉल, थायरॉईड आणि हृदयाशी संबंधित चाचण्या ज्या आहेत त्या चांगल्या तुमच्या येत असतील तर खूप नशीबवान आहात. याचा सरळ अर्थ असा की तुमची शारीरिक यंत्रणा चांगली आहे. कधी कधी गरज असेल तर काही औषधं चालू असतील, पण जर डॉक्टर वारंवार नवीन बिमारी शोधत नसेल किंवा मग सगळ्या टेस्ट तुमच्या निगेटिव्ह येत असतील तर हा दीर्घायुष्याचा मोठा संकेत आहे. अनेक वेळा छोट्या छोट्या जीवनशैलीतील बदल, जसं दररोज चालणं, संतुलित आहार घेणं, व्यसन टाळणं, हे सगळं एकत्र मिळून तुमच्या रिपोर्टला वर्षानुवर्षे नॉर्मल ठेवत असतं. तुम्हाला काय वाटतं की तुमच्यापैकी असे किती जण आहेत आणि कोणते संकेत तुम्हाला मिळतात की तुम्ही त्यावरून सांगू शकता की तुम्ही असामान्य आहात? जर तुमच्यामध्ये काही संकेत असे असतील तर तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा की तुम्ही असामान्य आहात. धन्यवाद.